नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसंस्कार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये 19 ऑगस्ट 2025च्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून रोजच्या चालू घडामोडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. चला तर मग बघूया आजचे टॉप 25 प्रश्न. पहिला प्रश्न बघा, 19 ऑगस्ट 2025 रोजी NTPCने कोणता वैश्विक मानक ISO 2231/2019 स्वीकारून कोणत्या क्षेत्रात पहिले PSU बनवले? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऊर्जा पूर्तता सुनिश्चित करणे. पुढचा प्रश्न, भारताने 19 ऑगस्ट 2025 रोजी सर्वप्रथम कोणती हायड्रोजन पॉवरने चालणारी ट्रेन यशस्वीरित्या लोड टेस्ट पार पडली? याचं अचूक उत्तर आहे चेन्नई. पुढचा प्रश्न, फेतने 19 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर केलेली कोणती योजना भारताच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला $3 ट्रिलियन पर्यंत पोहोचवण्याचा उद्देश ठरवते? याचं अचूक उत्तर आहे टुरिझम व्हिजन 2047. पुढचा प्रश्न, भारतीय रेल्वेमध्ये 19 ऑगस्ट 2025 रोजी कोणती नवीन सौर ऊर्जा प्रणाली लागू झाली? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ट्रॅकच्या कडेला हटवता येणारे सौर पॅनल. पुढचा प्रश्न बघा, भारतीय स्टेट बँकेने 19 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या गटासाठी कोणते खास कर्ज प्रकार सुरू केले? पर्याय आहेत विद्यार्थी कर्ज, गृह कर्ज, अग्निवीरांसाठी 4 लाखांच्या कर्जांच्या योजना, शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक कर्ज. याचं अचूक उत्तर आहे अग्निवीरांसाठी 4 लाखांच्या कर्जांच्या योजना. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. पुढचा प्रश्न बघा, कोटक महिंद्रा इंटरनॅशनलने 19 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या देशात रिटेल गुंतवणूकदारांसाठी फंड विक्री परवानगी मिळवली? याचं अचूक उत्तर आहे UAE. पुढचा प्रश्न, 19 ऑगस्ट 2025 रोजी माहितीनुसार UPI व्यवहारामध्ये कोणते राज्य अग्रस्थानी आहे? याचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, 19 ऑगस्ट 2025 रोजी JSW आणि पोस्को यांनी भारतात कोणत्या प्रकारच्या उद्योगासाठी करार केला? याचं अचूक उत्तर आहे स्टील उत्पादन संयंत्र 6 MTPA. पुढचा प्रश्न बघा, 19 ऑगस्ट 2025 रोजी नागालँडचे नवीन राज्यपाल कोण झाले? याचं अचूक उत्तर आहे अजय कुमार भल्ला. पुढचा प्रश्न बघा, TCLने 19 ऑगस्ट 2025 रोजी कोणाला त्याचा ग्लोबल ब्रँड ॲम्बॅसेडर नियुक्त केला? TCLने. याचं अचूक उत्तर आहे एलिन गू, ऑलिम्पिक स्की चॅम्पियन. पुढचा प्रश्न बघा, जर्मनीच्या कोणत्या खेळाडूने 19 ऑगस्ट 2025 रोजी चेन्नई ग्रँडमास्टर 2025 मध्ये विजय मिळवला? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विन्सेंट किमर. पुढचा प्रश्न, 19 ऑगस्ट 2025 रोजी ऑस्ट्रियन ग्रँड प्रिक्समध्ये कोणत्या मोटोजीपी चॅम्पियनने पहिल्या वेळेस विजेतेपद मिळवले? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मार्क मार्क्वेस. पुढचा प्रश्न, पूर्व ऑस्ट्रेलियन क्रिकेट कॅप्टन आणि कोच कोणाचा मृत्यू 19 ऑगस्ट 2025 रोजी झाला? याचं अचूक उत्तर आहे बॉब सिम्पसन. पुढचा प्रश्न, सध्याच्या प्रमुख निवडणूक आयुक्त CEC कोण आहे ज्याविरुद्ध 19 ऑगस्ट 2025 रोजी महत्त्वाचा खटला उभा राहिला? याचं अचूक उत्तर आहे ज्ञानेश कुमार. पुढचा प्रश्न बघा, 19 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईसाठी कोणती हवा निर्देश सेवा जारी करण्यात आली? पर्याय पिवळा अलर्ट, निळा अलर्ट, लाल अलर्ट, नारंगी अलर्ट. याचं अचूक उत्तर आहे लाल अलर्ट. पुढचा प्रश्न, 19 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी लोकसभेत जनविश्वास विधेयक 2025 सादर केले? पर्याय पियुष गोयल, पिरामल कुमार, व्यापारी व उद्योजक मंत्री, व्यापारी व उद्योग मंत्री. याचं अचूक उत्तर आहे व्यापारी व उद्योग मंत्री. पुढचा प्रश्न बघा, 19 ऑगस्ट 2025 रोजी भारतातील डिब्रू सैखोवा अभयारण्यात कोणत्या प्राणी संख्येत लक्षणीय घट झाली? याचं अचूक उत्तर आहे फेरील घोडे. पुढचा प्रश्न, 19 ऑगस्ट 2025 रोजी भारतातील कोणत्या महत्त्वाच्या इथेनॉल मिसळणी प्रकल्पाने यश संपादन केले? याचं अचूक उत्तर आहे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय इथेनॉल मिशन. पुढचा प्रश्न, 19 ऑगस्ट 2025 रोजी भारत सरकारने प्राण्यांच्या रक्तबँकांच्या राष्ट्रीय नेटवर्कची कोणती नवीन धोरणात्मक पावले उचलली? याचं अचूक उत्तर आहे राष्ट्रीय प्राणी रक्तबँक नेटवर्क स्थापनेची योजना.
पुढचा प्रश्न 19 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या राज्याने दूरस्थ भागातील शाळांसाठी नव्याने विशिष्ट निधी जाहीर केला? याचं अचूक उत्तर आहे झारखंड. पुढचा प्रश्न 19 ऑगस्ट 2025 रोजी भारताने कोणत्या प्रकारचे नवीन डिजिटल स्वराज्य संकल्पना सादर केली? याचं अचूक उत्तर आहे डिजिटल टेक्नॉलॉजी स्वायत्तता. पुढचा प्रश्न बघा 19 ऑगस्ट 2025 रोजी पीएच मीटरचे नवीन आविष्कार कोणत्या क्षेत्रासाठी करण्यात आले? पर्याय शेती, अणुऊर्जा, जलशुद्धीकरण आणि औषध. याचं अचूक उत्तर आहे शेती. पुढचा प्रश्न 19 ऑगस्ट 2025 रोजी भारताने जागतिक हवामान बदल धोरणात कोणते प्रमुख लक्ष्य जाहीर केले? याचं अचूक उत्तर आहे 2040 पर्यंत कार्बन न्यूट्रॉलिटी. पुढचा प्रश्न बघा 19 ऑगस्ट 2025 रोजी भारताने कोणत्या जागतिक संरक्षण अभ्यासात पहिल्यांदा भाग घेतला? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शांती मिशन अभ्यास. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न 19 ऑगस्ट 2025 रोजी भारतात ई जागृती ही प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? याचं अचूक उत्तर आहे उपभोक्ता व्यवहार व अन्न मंत्रालय. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.